गुड आफ्टरनून. तर मंडळी आता वाजले दुपारचे 3 आणि आज संध्याकाळी रथयात्रा आहे. आणि रथयात्रा म्हणजे नाशिकमध्ये खूप मोठ्या पद्धतीने साजरा केली जाते. त्याचबरोबर काल तुम्ही जे बघितलं ब्लॉगमध्ये ते पाथरवट लेनमधून रामरथ हा येत असतो काळाराम मंदिराच्या इथे आदल्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी रथयात्रा निघत असते. आणि पाथरवट लेनमध्ये ते खूप मोठ्या पद्धतीने साजरा करतात रथयात्रा. त्यांचं स्वागत खूप छान पद्धतीने करतात. अक्षरशः म्हणजे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल गुढी वगैरे उभारतात. त्याचबरोबर त्यांनी नवीन कपडे वगैरे घालतात. खूप छान पद्धतीने करतात. त्याचबरोबर आज रथ निघण्याच्या आधी मंदिरामध्ये कार्यक्रम असतात. एक गुरुजी असतात ते उपवास करतात आणि त्यांचे उपवास खूप कडक असतात. अक्षरशः म्हणजे ते पाण्यावरतीच उपवास करतात वाटतं. आणि त्यांना बुवा म्हटलं जातं. त्यांना फेटा वगैरे बांधतात. बरेच कार्यक्रम असतात. मी पण नाही बघितले अजून. आपण जाऊ बघायला. आणि त्याचबरोबर रथाची प्रथा ही 1772 सालापासून चालू आहे आणि 242 वर्ष झाले रथयात्रा चालू आहे. चला तर मग बघूया आपण काय काय होतं. कंटिन्यू करा. सगळीकडे तयारी चालू आहे. हा राम रथ आहे आणि हा गरुड रथ आहे. गरुड रथामध्ये रामाचे पादुका ठेवले जातात आणि राम रथामध्ये मूर्ती ठेवली जाते. राम लक्ष्मण आणि सीताची मूर्ती ठेवली जाते. नागचौकावरून आडगाव नाक्यावरून गणेशवाडीतून गंगेवर जाते. आणि गरुड रथ हा गंगा ओलांडतो. रामरथ हा गंगा नाही ओलांडत. अशा पद्धतीने अशी हिस्ट्री आहे रथाची. फिरवल्या जातात. आणि मूर्त्या रामरथात ठेवल्या जातात.
पॉझिटिव्ह एनर्जी येते, खूप छान वाटते. ॲक्च्युली हे एवढं सगळं मध्ये होतं, मी आज पहिल्यांदा बघितलं, मी पण नव्हतं बघितलेलं आतापर्यंत. हा ध्वज आहे आणि हा नंतर फिरवला जाईल पूर्णपणे. खूप मोठा आहे हा ध्वज, म्हणजे हा एकाकडून नाही तर त्याला भरपूर सारे लोक लागतात फिरवायला. हे ते बुवा आहेत जे मी मगाशी बोलली ना, ते उपवास वगैरे करतात, ते रथाकडे पाठ नाही करत. भाविकांनी हात वरती करा, दोन्ही हात वरती करा. डावीकडच्या भाविकांनी महारुद्र हनुमान की रामचंद्र की जय सीता, जय सीता, जय सीता. चला चला बरोबर आहे. जय सीता राम सीता, जय सीता राम सीता, जय सीता. अशा पद्धतीने जशी पुढच्या बाजूला दोरी असते तशीच मागच्या बाजूला पण दोरी असते तेवढ्याच साईजची, जेणेकरून उतार्यावरती पण ब्रेक लागला पाहिजे म्हणून. तर मंडळी आता तिकडे रामनगरीचं वादन चालू होतंय आणि मी रामनगरी पथकामध्ये आहे. आता सध्या जमत नाही जायला, त्यामुळे मी जात नाही. मला तेच एक्साइटमेंट होती वादन बघायची. चला आता आपण आता वादन बघूया.
अगं नाही जमलं यायला का? तर या सगळ्या माझ्या पथकातल्या फ्रेंड्स आहेत. हाय, ह्या पण फ्रेंड्स आहेत माझ्या. ब्लॉग चालू आहे ब्लॉग. हाय, ही माझी ताशाची फ्रेंड आहे. बरीचशी पब्लिक पहिली आहे पुढे गरुड रथाबरोबर. आणि गरुड रथ हा बराचसा पुढे जात असतो. रामरथ हा हळूहळू जातो, कारण रामरथ हा गंगेवरच थांबत असतो. आणि गरुड रथ हा पूर्ण दिल्ली दरवाजा, सरा बाजार, भांडी बाजार असं फिरून गंगा ओलांडून येत असतो. आणि मग सोबत दोन्ही रथ निघतात आणि पहाटे पुन्हा इथे येतात राम मंदिराजवळ.